विसरलीये, तू विसरत चाललीयस. तू आहेस मोठी सून आय नो, पण आता अधिकार माझ्याकडे आहेत ना. त्यामुळे घरात काय चेंज करायचंय, कसं रिनोव्हेट करायचंय हे सगळं माझ्या हातात आहे. अधिकार आहेत मला. बस चुप. हा एकदम चुप. अधिकारांच्या नावाखाली जर चुकीच्या गोष्टी करायला गेलीस तर मी ऐकून घेणार नाहीये सुष्मिता. अधिकार मिळणं म्हणजे पोरखेळ वाटतंय तुला? काही झालं की मला अधिकार आहेत, अधिकार आहेत. अक्कल आहे का थोडी? अधिकार काय असतात हे समजून घेण्याची. घरातल्या दुसऱ्यांच्या मोठ्यांच्या वस्तू फेकून द्यायच्या यासाठी तुझे अधिकार चालणार आहेत? अगं पण तू का पडतेस याच्यात? तू तुझं बघ ना. हे घर माझंच आहे, मी माझंच बघतेय. घर, या घरातली माणसं, या घरातला मान सन्मान, वारसा, परंपरा, सगळ्या गोष्टी ते जपण्याचं काम आहे माझं आणि मी तेच करतेय. आणि आता या क्षणी तू माझ्या कर्तव्याच्या आड येतेस. अगं पण ताई तू एक मिनिट सुष्मिता, यातल्या काही वस्तू आहेत ना त्या मी आणल्यात आणि त्या तू भंगारात काढणार आहेस. ते सगळं आउटडेटेड झालंय ना. मला नकोय ते सगळं या घरात, म्हणून मी हा डिसिजन घेतला. जुनं सगळं गेलं पाहिजे ना घरातून. तुला नकोय म्हणजे? तुला कल्पना आहे या गोष्टींची किंमत काय आहे? त्याच्यामध्ये ना या घरातल्यांच्या भावना गुंतलेल्या आहेत. उद्या तुझ्या गोष्टी, तुझ्या वस्तू, तुझ्या लिपस्टिक्स फेकून दिल्या तर चालतील तुला? एवढा अधिकार नाहीये मुळात कुणाकडेच. मग तोच अधिकार तुझ्याकडेही नाहीये. तुला आता शेवटचं सांगते, तुझ्याकडे दिलेल्या अधिकारांचा गैरवापर करणं बंद करायचं. काल अर्पिता ताईंना घेऊन आलीस आणि आज आजींची भांडी मोडीत काढणार तू. यातलं ना एक एक भांड जोडून आजींनी संसार उभा केलाय. एका रात्रीत फक्त अधिकार मिळाले म्हणून जमत नाहीत या गोष्टी. या प्रत्येक भांड्यांच्या मागे त्यांची एक आठवण आहे. ही भांडी मोडीत काढायची हिंमत होते कशी तुझी? ते पण आजींना न विचारता तू हात लावणार त्यांच्या गोष्टींना? हा अधिकार नाही हा तुला? अगं पण ताई, ग्रानींनी स्वतः अधिकार दिलेत ना मला. म्हणून तू वाटेल ते करणार? सांग ना, आजपर्यंत काय कष्ट केले आहेस तू? अधिकार गाजवायची एवढीच खुमखुमी आहे ना तुझ्या? मग स्वतःचं काहीतरी कर्तृत्व गाजवा आधी. स्वतःच्या हिमतीवर स्वतःचा संसार उभा करून दाखव. दुसऱ्यांच्या आठवणी अशा मोडीत काढून स्वतःचा संसार नाही उभा राहत. सुश, तुझा ना मुळात प्रॉब्लेमच आहे. आजपर्यंत मागशील ते तुला मिळत राहिलंय आणि सगळं आयतं मिळत राहिलंय, म्हणून गोष्टींची किंमत नाही उरली आहे तुला. जरा बाहेरच्या जगात जा आणि बघ, 4 भांडी आणण्यासाठी सुद्धा किती पैसे लागतात आणि त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात ते.